नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघत आहोत प्रिपरेशन मेथड कार्बॉक्सिलिक ॲसिडची, ज्याच्यामध्ये आज आपल्याला अल्किल बेंझिनपासून कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार करायचा आहे. अल्किल बेंझिनपासून ॲरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार करणे अशा प्रकारची आपली पद्धत आहे. आता ह्या संपूर्ण मेथडमध्ये नेमकं रिॲक्शन कशी होते याच्याबद्दलची माहिती आपल्याला घ्यायची आहे. एक एक कन्सेप्ट या ठिकाणी आपण सविस्तरपणे घेऊया. आता तुम्हा सर्वांना माहीत आहे. आता बघा, आता मी काय करतो पहा. आता घेत असताना काय घेतं आपल्याला? अल्किल बेंझिन. हां, काय घेतलं आपण? अल्किल बेंझिन घेतलं. आता या अल्किल बेंझिनचं आपल्याला काय करायचं आहे? ऑक्सिडेशन. म्हणजे अल्किल बेंझिनचं आपण जेव्हा ऑक्सिडेशन करतो तेव्हा त्याचं रूपांतर कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये होत असतं. आता काय होतं बघा, आता या ठिकाणी अल्किल बेंझिन आहे. या अल्किल बेंझिनचं आपण काय करतोय? ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशन करण्यासाठी आपण काय वापरतोय? ऑक्सिडायझिंग एजंट. एक लक्षात घ्या, अल्किल बेंझिनचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिडायझिंग एजंट वापरू शकतो. पण कोणते कोणते वापरायचं बघा. पहिला पर्याय डायल्यूट नायट्रिक ॲसिड सुद्धा वापरू शकतो आपण. डायल्यूट नायट्रिक ॲसिड याचा वापर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून केला जातो. नंबर 2, ॲसिडिक घ्या और अल्कलाइन KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट आहे का? दुसरा आहे. पहिला कोण आहे? डायल्यूट नायट्रिक ॲसिड. डायल्यूट नायट्रिक ॲसिडच्या साह्यानं देखील ऑक्सिडेशन केलं जातं. दुसरा पर्याय ॲसिडिक किंवा अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट KMnO4. आणि तिसरा पर्याय आहे तो म्हणजे क्रोमिक ॲसिड. आता क्रोमिक ॲसिड म्हणजे काय? CrO3. त्याला क्रोमिक ॲसिड म्हणतात, क्रोमियम ट्रायऑक्साईड म्हणतात, क्रोमिक अनहायड्राइड म्हणतात, नाव वेगवेगळे. CrO3 म्हणतात त्याला, CrO3. त्याचा सुद्धा वापर या ठिकाणी ऑक्सिडेशनसाठी केला जातो. म्हणजे या संपूर्ण मेथडमध्ये आपल्याला काय करायचं आहे? घेताना अल्किल बेंझिन घ्यायचं आहे आणि या अल्किल बेंझिनचं आपण काय करणार आहोत? ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशन करण्यासाठी याच्यापैकी एक वापरा. डायल्यूट नायट्रिक ॲसिड वापरू शकता, ॲसिडिक किंवा अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट वापरू शकता, किंवा क्रोमिक ॲसिड वापरू शकता. याच्यापैकी कुठलाही एक ऑक्सिडायझिंग एजंट आपण जर वापरला आणि अल्किल बेंझिनचं ऑक्सिडेशन केलं तर तुमचा कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार होतो. आणि शेवटी म्हणतो आपल्याला काय? ॲरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड. ॲरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड संपली, अभिक्रिया झाली. म्हणजे अभिक्रियेमध्ये काय होतं? अल्किल बेंझिनपासून ॲरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार होतो. आणि ऑक्सिडेशन होतं कसं? ऑक्सिडेशन होतं कोणाच्या मदतीनं? हो का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आहेत. डायल्यूट नायट्रिक ॲसिड, ॲसिडिक और अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट, क्रोमिक ॲसिड, याच्यापैकी कुठलं बी घ्या तुम्ही. आता अभिक्रिया नेमकी कशी होते हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आता ह्या संपूर्ण अभिक्रियेमध्ये आता समजा आपण उदाहरण घेतलं. समजा ही बेंझिन आहे आणि हे R आहे. बरोबर का? हा कोण आहे? बेंझिन रिंग. हा कोण आहे? R. एक वाक्य लक्षात घ्यायचं, हा जो R आहे, कळलं का, ह्या संपूर्ण Rचं रूपांतर COOH मध्ये होतं. मग हा R लहान असो किंवा मोठा असो, प्रायमरी असो किंवा सेकंडरी असो, 1 कार्बनचा असो किंवा 2 कार्बनचा असो किंवा 3 कार्बनचा असो, त्याचा काहीही संबंध नाही. या ठिकाणचा जो संपूर्ण R आहे त्या संपूर्ण Rचं रूपांतर कार्बॉक्सिल ग्रुपमध्ये होतं, COOH ग्रुपमध्ये होतं आणि कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार होतो. म्हणजे कसं? हो का, ह्याचं केलं आपण काय? ऑक्सिडेशन. हा कोण आहे? अल्किल बेंझिन. काय केलं आपण? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन कशाच्या सहाय्याने केलं हे सगळे पर्याय आपल्या समोर आहेत. आणि मग आता काय होतं? हा जो R आहे तो R राहत नाही. R काय होतो? कार्बॉक्सिल होतो. म्हणजे कसं? बेंझिन रिंग आहे. आता बेंझिन रिंगला बेंझिन रिंग राहते आणि हा जो R आहे या Rचं रूपांतर होतं COOH मध्ये. हो का, COOH. आणि अशा प्रकारे या ठिकाणी अल्किल बेंझिनपासून ॲरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार होतो, बेन्झॉइक ॲसिड तयार होतो. अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया तुमच्यासमोर या ठिकाणी सांगितलेली आहे. आता ही संपूर्ण अभिक्रिया होते कशी हे पण आपण बघू ना. समजलं का? आणि एक लक्षात घ्या, तुम्ही या ठिकाणी अल्किल ग्रुप जो घेताय त्याच्यामध्ये जर टर्शरी ग्रुप असेल, जर त्या ठिकाणी टर्शरी अल्किल ग्रुप असेल त्या ठिकाणी मात्र ऑक्सिडेशन होत नाही. तेवढा एकच कन्सेप्ट वेगळा आहे. बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आपण स्टेप बाय स्टेप बघू, आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा आपण नमूद करून घ्यायच्या आहेत.
आता नेमकी अभिक्रिया कशी होते, रिॲक्शन कशी होते, तो संपूर्ण भाग या ठिकाणी आपण थोडक्यात समजून घेऊया आणि एक एक रिॲक्शन या ठिकाणी आपण सविस्तरपणे समजून घेऊ, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की संपूर्ण अभिक्रिया नेमकी होते तरी कशी. ओके, बघा आता कसं होतं बघा, नीट ऐका. एक उदाहरण घेतो. अल्किल बेंझिन घेतलं. अल्किल बेंझिनपासून काय होणार आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होणार आहे ऑक्सिडेशन केल्यावर. परंतु ही अभिक्रिया 2 टप्प्यात होते. लिहित असताना 2 टप्प्यात करू, पुस्तकात 2 टप्प्यात दिले, आपण 2 टप्प्यात लिहू. कसं, आता बघा, पहिल्यांदा आपण इथे घेऊ किंवा खाली घेऊ, आपण हे तर घेऊ, आपण दिसेल सगळं पूर्ण रिॲक्शन आपली. आता पहिल्यांदा काय घेतलं आपण, बेंझिन रिंग. हे तर आर, हा झाला अल्किल बेंझिन. का नावायचं, अल्किल बेंझिन. ह्याचं काय करू आपण, ऑक्सिडेशन करू. ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याकडे पर्याय आहे का, आपण वापरू पोटॅशियम परमॅग्नेट. कसलं, अल्कलाईन, म्हणजे केवच घेऊ आपण आणि हीट करू. केवच म्हणजे अल्कलाईन झालं. KMnO4 पोटॅशियम परमॅग्नेट कसल्या प्रकारचा आहे, अल्कलाईन आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं माहिती आहे का, हा जो संपूर्ण आर आहे, हा जो आर आहे याच्यापासून साल्ट मिळतं पहिल्यांदा पहिल्या स्टेपमध्ये, म्हणजे COOK तयार होतं पहिल्या स्टेपमध्ये. हो का, साल्ट म्हणजे कसं, हे बेंझिन रिंग आणि मग साल्ट म्हणजेच COO आणि K, पोटॅशियम साल्ट तयार झाला. पोटॅशियम बेन्झोएट नावायचं, पोटॅशियम बेन्झोएट. पहिल्या स्टेपमध्ये लगेच आपल्याला आपला प्रोडक्ट मिळत नाही. हे 2 स्टेप रिॲक्शन आहे, हे लक्षात घ्या. पहिल्या स्टेपमध्ये काय झालं, हा तुमचा अल्किल बेंझिन. बाबा, अल्किल बेंझिनमधला जो आर आहे, जो अल्किल ग्रुप आहे, त्याचा आपण काय केलेलं आहे, ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशन करण्यासाठी आपण काय वापरलेलं आहे, पोटॅशियम परमॅग्नेट. पण कसलं, अल्कलाईन. KOH आहे याचा अर्थ अल्कलाईन आहे, म्हणजे अल्कलाईन पोटॅशियम परमॅग्नेटच्या साह्यानं या ठिकाणी आपण काय करतो, याचं ऑक्सिडेशन. मग पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, साल्ट. आणि मग दुसरी स्टेप आपली, ह्याचं करा ॲसिड हायड्रोलायसिस, H3O+, कळलं का, आणि मग तुम्हाला मिळेल तुमचा ॲसिड. आणि हा COH म्हणजेच हा तयार झाला बेन्झोइक ॲसिड. बघा कशी अभिक्रिया आहे, एका स्टेपमध्ये सांगितली. ही अभिक्रिया आपण पहिल्यांदा लक्षात घ्यायचा आहे. ही रिॲक्शन कळाली, सगळ्या अभिक्रिया ह्या प्रमाणे करायचं. बस, कितीही उदाहरण असू द्या, प्रत्येक एक्झाम्पल ह्या प्रकारे करा. पहिल्यांदा हा आर आहे, आरचं करा साल्ट म्हणजे COOK, आणि पुन्हा काय करा, COOH. थोडक्यात आर जो आहे अल्किल ग्रुप, तो COOH ग्रुपमध्ये रूपांतर होतो. सो अल्किल ग्रुप इज कन्व्हर्टेड इंटू कार्बॉक्सिल ग्रुप. हो का, ही रिॲक्शन आहे. काय आर आहे, काय केलं आपण, ऑक्सिडेशन. जेव्हा आपण अल्किल बेंझिनचं ऑक्सिडेशन करतो तेव्हा ह्या अल्किल ग्रुपचं रूपांतर शेवटचं बघा कार्बॉक्सिल ग्रुपमध्ये होतं. सो आर इज कन्वर्ट इंटू COH. मग ही अभिक्रिया कशी होते, काय होते, ह्याचे काही एक्झाम्पल्स आपण समजून घेऊयात. आणि एक लक्षात घ्या, या ठिकाणचा आर, ह्याच्यामध्ये कार्बन किती असणार, कळलं का. समजा आपण काय घेतलं, CH3, हेच उत्तर येणार. समजा आपण काय घेतलं, CH2CH3, उत्तर हेच येणार. समजा आपण काय घेतलं, CH2CH2CH3, उत्तर हेच येणार. समजा आपण घेतलं CH3CH3, उत्तर हेच येणार. तुम्ही कुठला बी घ्या, तुम्ही कुठला बी ग्रुप घ्या, कळलं का. हां, समजा तुम्ही घेतलं CH2CH3, हेच येणार. म्हणजे या ठिकाणचा जो आर आहे, ही जी तुमची चेन आहे अल्किल ग्रुपची, ही जी साईड चेन आहे, कळलं का, ह्याची लांबी किती असू द्या, किती विवरणची असू द्या, काही संबंध नाही. एक लक्षात घ्यायचं फक्त की त्या ठिकाणी असलेला जो अल्किल ग्रुप आहे त्याच्या लेंथचा काय संबंध नाही, किती का लेंथ असणार, इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर लेंथ द टोटल अल्किल ग्रुप इज कन्वर्टेड इंटू कार्बॉक्सिल ग्रुप, COOH ग्रुप. हे त्याच्यातलं महत्त्वाचं वैशिष्ट्य. हे बी असलं उत्तर हेच, हे बी हेच, हे बी हेच, हे बी हेच, हे बी हेच, ह्याच्यापैकी कुठलं बी घ्या, उत्तर एकच येणार आहे. एवढं एकच महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगायचं नाही. अल्किल ग्रुप कुठला का असणार, फक्त टर्शियरी असू नये. टर्शियरी म्हणजे कसं, हो का, असं CH3 हा कसा येतात, टर्शियरी आहे. आणि या कार्बनवरती एकही हायड्रोजन नाही, ॲलिलिक हायड्रोजन नाही आहे याच्यावरती, म्हणजे ह्या कार्बनवरती बेंझिलिक म्हणतात त्याला, बेंझिलिक हायड्रोजन नाहीच नाही याच्यावरती. आणि जर ह्या कार्बनवरती एकही हायड्रोजन नसेल तर ऑक्सिडेशन होत नाही. म्हणजे टर्शियरी ग्रुप जर असेल चिटकून लगेच त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी ही अभिक्रिया होत नाही, नो रिॲक्शन. एवढं एकच वाक्य वेगळं आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या ठरलेल्या त्याप्रमाणे आपण सांगायचं झालं. तर अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया. उदाहरणं घेऊ, लक्षात येईल आपल्याला. ओके, बघा
आता या ठिकाणी एक एक एक्झाम्पल आपण समजून घेऊ. आता बघा, एक उदाहरण घेऊ आपल्यासमोर, नीट बघा बरं व्यवस्थित. आता हे एक्झाम्पल आपल्यासमोर आहे, इथं लिहिलं मी CS3. ह्याचं नाव आहे मिथिल बेन्झीन, म्हणजे टुलिन, म्हणजे टुलिन. कळलं का? आता हे पहिले एक्झाम्पल आपण घेतलं, का नाव आहे मिथिल बेन्झीन किंवा टुलिन नाव आहे. चला काय करू आपण, याचं ऑक्सिडेशन करू. बघा, ऑक्सिडेशन करण्यासाठी काय वापरतात आपल्याला, अल्कलाईन पोटॅशियम परमॅग्नेट KMnO4 आणि KOH अल्कलाईन हीट करू आपण. आता पहिल्या स्टेपमध्ये काय होईल माहिती आहे का, इथला जो CS3 आहे त्याचा साल्ट होईल पहिल्यांदा, पहिल्या स्टेपमध्ये साल्ट होईल. म्हणजे Rचा काय होईल COOK आणि पुन्हा COOKचा काय होईल COH. हे विसरायचं नाही, पहिल्यांदा काय Rचं काय होईल हो COOK आणि पुन्हा COOKचा काय होईल COH. हो का, ही स्टेप महत्वाची आहे, ह्या प्रमाणात जायचं. अल्किल ग्रुप कुठला का असणार, त्याची लेंथ किती का असणार, त्याचा विचार अजिबात करायचा नाही. जो अल्किल ग्रुप आहे त्याचं रूपांतर होईल COOK मध्ये, म्हणजे पहिल्यांदा काय मिळणार आहे साल्ट, आणि मग पुन्हा ऍसिड हायड्रोलिसिस आपण केलं की त्या ठिकाणी तयार होतो कार्बोक्सिलिक ऍसिड. अशी 2 स्टेप रिॲक्शन आहे. आता पहिल्यांदा काय होईल हो का, हे बेन्झीन रिंगला बेन्झीन रिंग बघा, पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, पहिल्या स्टेपमध्ये इथला जो CS3 आहे ह्याचं रूपांतर होईल साल्टमध्ये, म्हणजे COOK लिहायचं, बस दुसरं काही घ्यायचं नाही. आणि मग दुसऱ्या स्टेपमध्ये काय होईल माहिती आहे का, याचं आपण काय करतो ऍसिड हायड्रोलिसिस, आणि ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर इथला जो COOK आहे त्याचं रूपांतर होईल कार्बॉक्सिल ग्रुपमध्ये, म्हणजे COOH ग्रुपमध्ये, आणि तयार होईल तुमचा ऍसिड, आणि याचं नाव आहे बेन्झॉइक ऍसिड. रिॲक्शन अतिशय सोपी रिॲक्शन आहे, फक्त नीट लक्षात घ्यायचं आपल्याला, समजलं का. प्रत्येक रिॲक्शन करताना ह्या प्रमाणात करायचं. आता बघा अजून एक रिॲक्शन घेऊ आपण. हे बघा बेन्झीन रिंग, आता इथे काय जोडले मी CH2 CS3 जोडले, CH2 CS3 जोडले. ओके, आता काय करायचं आपण ऑक्सिडेशन, त्यासाठी वापरू आपण अल्कलाईन पोटॅशियम परमॅग्नेट, आहे का, KOH म्हणजे अल्कलाईन आहे का. चला आता काय होईल, हा संपूर्ण ग्रुप आहे, हा संपूर्ण ग्रुप आहे तो ना. आता हा संपूर्ण ग्रुप काय झाला COH झाला. आता हा संपूर्ण ग्रुप ह्याची लेंथ किती का असणार, लेंथचा काहीही संबंध नाहीये, बरोबर का. आता CS2 CS3 आहे, पहिल्यांदा काय करा साल्ट, पहिल्या स्टेपमध्ये काय होईल साल्ट म्हणजे COOK, आणि मग तुम्ही काय करा ह्याचं हायड्रोलिसिस करा H3O+, आणि मग हा संपूर्ण जो आहे COOK त्याचं रूपांतर कार्बॉक्सिल ग्रुपमध्ये होतं, आणि मग परत या ठिकाणी तयार होतो COOH. नाव परत तेच आहे, कोणतं बेन्झॉइक ऍसिड, बेन्झॉइक ऍसिड. बघा हे पहिले एक्झाम्पल, हे दुसरं एक्झाम्पल. हे तर लेंथचा काय संबंध नाही, लेंथचा काहीही संबंध नाही. अजून एक उदाहरण बघा, असे कितीही उदाहरणं आपण घेऊ शकतो, अशी कितीही उदाहरणं आपल्याला घेता येईल. हे बघा CS2 CS3 ह्याचं नाव होतं इथिल बेन्झीन, इथिल बेन्झीन. ह्याचं नाव आहे N प्रोपिल बेन्झीन, N प्रोपिल बेन्झीन. चला काय करा ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन करण्यासाठी काय वापरायचं आपल्याला अल्कलाईन पोटॅशियम परमॅग्नेट घेतलं का, हीट करू आपण. पहिल्या स्टेपमध्ये साल्ट होईल तयार, हो का, पहिल्या स्टेपमध्ये साल्ट तयार होईल. आणि मग दुसऱ्या स्टेपमध्ये काय करा माहिती आहे का, ह्याचं करा ऍसिड हायड्रोलिसिस, आणि ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर COOK रूपांतर COOH मध्ये होतं. आणि हा तुमचा बेन्झॉइक ऍसिड तयार झाला. दिस इज द बेन्झॉइक ऍसिड. बघा म्हणजे मिथिल बेन्झीन घेतलं तोच प्रॉडक्ट, इथिल बेन्झीन घेतलं तोच प्रॉडक्ट, N प्रोपिल घेतलं तोच प्रॉडक्ट. म्हणजे तुमची जी चेन आहे त्या चेनची लेंथ किती का असणार, चेनची लेंथ त्याचा काहीही संबंध नाही. चेनची लेंथ किती बी असू द्या, त्याचं रूपांतर शेवटी कशामध्ये होणार आहे COOH मध्ये होणार आहे. कुठलाही प्रकारचा अल्किल ग्रुप टर्शरी अल्किल ग्रुप सोडून, टर्शरी अल्किल ग्रुप सोडून, कळलं का, बाकीचे सगळेच, मग त्याची किती का ब्रँचिंग असणार, त्याची किती का लेंथ असणार, त्याचा काहीही संबंध नाही. त्याचं रूपांतर त्याला रूपांतरित व्हावं लागणार आहे कशामध्ये COOH मध्ये. आता आणखी काही उदाहरणं घेऊ आणि हा भाग आपला पूर्ण करू. ओके, अतिशय सोपी मेथड आहे, फक्त काळजीपूर्वक बघा, काळजीपूर्वक प्रॅक्टिस करा. ओके चला. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट बघा. आता
आता बघा इथं आयसोप्रोपिल बेन्झीन आहे म्हणजे क्युमिन आहे. आयसोप्रोपिल बेन्झीन म्हणजे क्युमिन. कळलं का? करा ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन करण्यासाठी का वापरायचा आहे? अल्कलाईन पोटॅशियम पर मॅग्नेट. अल्कलाईन पोटॅशियम पर मॅग्नेट. बघा आता इथं काय महत्वाचं नाही. हां, आता जो कार्बन रिंगला जोडलाय ना, या कार्बन जवळ कमीत कमी एक एच पाहिजे आहे. एक एच संपलं. जो कार्बन ह्या रिंगला जोडलाय त्या कार्बन पशी कमीत कमी एक एच असला पाहिजे. म्हणजे बेंझिलिक कार्बन एक असला पाहिजे. बेंझिलिक कार्बन जर एक असेल तर ही अभिक्रिया होणार आहे, अदरवाईज होत नाही. इथं आहे का? आहे की एक. अभिक्रिया होणार का? होणार. मग ह्याची ब्रँचिंग असो ब्रँचिंग नसो, लेंथ कशी बी असो, त्याचा काहीही संबंध नाही. लक्षात घ्या, ह्या संपूर्ण ग्रुपचं रूपांतर होईल कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये. पण पहिली स्टेप आहे एक, कुठली? साल्ट. पहिल्या स्टेपमध्ये काय होईल? साल्ट. आपण इथं लिहितो COOK, कॉमन आहे. आणि मग दुसऱ्या स्टेपमध्ये काय करणार आपण? ह्याचं ॲसिड हायड्रोलायसिस. आणि ॲसिड हायड्रोलायसिस आपण जेव्हा करतो तेव्हा मात्र त्या ठिकाणी काय होणार आहे? हा तुमचा कार्बॉक्सिलिक ॲसिड आणि ह्याचं नाव आहे बेन्झॉइक ॲसिड. बेन्झॉइक ॲसिड. संपलं. ही संपूर्ण अभिक्रिया आपल्या समोर आहे. अजून एक उदाहरण घेतो. CH3 बघा आता बेंझिन रिंग आहे आणि बेंझिन रिंगला हा कार्बन जोडलाय म्हणजे हा कार्बन बेंझिलिक आहे. बेंझिलिक कार्बन म्हणजे बेंझिन रिंगच्या पुढचा कार्बन. बेंझिन रिंगला जोडलेला कार्बन. बेंझिन रिंगला डायरेक्टली जोडलेला कार्बन म्हणजे बेंझिलिक कार्बन. या कार्बन जवळ एक बी हायड्रोजन नाही ना, म्हणजे अभिक्रिया होईल का? होत नाही. ह्या कार्बनला एकही हायड्रोजन जोडलेला नाही, त्याच्यामुळे अभिक्रिया होईल का? अभिक्रिया होणार नाही. आणि मग काय होईल? मग लिहू आपण काय? पोटॅशियम परमॅग्नेट ऑक्सिडायझिंग एजंट. कसला? अल्कलाईन. काय करू? हीट. अभिक्रिया होईल का? नो रिॲक्शन. नो रिॲक्शन. अभिक्रिया होणार नाही, कारण ह्याच्याजवळ बेंझिलिक, याचं नाव आहे टर्शियरी ब्युटिल बेन्झीन. लिहू का वाटल्यास? टर्शियरी ब्युटिल बेन्झीन. ह्याच्याजवळ बेंझिलिक हायड्रोजन नाही, त्याच्यामुळे अभिक्रिया होत नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी अल्किल बेन्झीनपासून अल्किल बेन्झीनचं ऑक्सिडेशन करून बेन्झॉइक ॲसिड, ॲरोमॅटिक ॲसिड, ॲरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड कसं तयार करतात त्याच्या संबंधित ह्या सगळ्या मेथड्स होत्या. अतिशय सोपी रिॲक्शन आहे. अल्किल बेन्झीन आहे बाबांनो. या सगळ्याच अभिक्रियेमध्ये एकच महत्त्वाचा पॉईंट आहे, अल्किल ग्रुप जो आहे तो कसा का असना, त्याची लिंक कशी का असना, त्याच्यामध्ये ब्रँचिंग कशी का असना, फक्त एक अट आहे, जो कार्बन तुमच्या बेन्झीन रिंगला जोडलाय, अल्किल ग्रुपमधला जो कार्बन तुमच्या बेन्झीन रिंगला डायरेक्टली जोडलाय, त्याच्याकडे फक्त का असावं? एक हायड्रोजन. ए रिॲक्शन मागे एक हायड्रोजन. आहा. ए रिॲक्शन मागे एक हायड्रोजन. आहा. ए रिॲक्शन मागे एक हायड्रोजन. दुसरं काय बी लागत नाही. आहा. मग आता अभिक्रिया कशी होते सगळं बघितलं. अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.